Higher Education Guidance by Eklavya Foundation. Hello, hi, good afternoon, students. How are you guys? Welcome, my active, lovely, energetic, fit, fine, and focused students. Dear sister and brothers, today's we are all come together with have same intention is that self improvement, student improvement is similar to the rural development. Great first to my teacher and my motivation, my parent, my mother, Miss Indira, and my father, Mr. Ekramji. Also my family members including my bai, Swarajji Janani Mahasaib Jijabai Sahajiraje Bhosle, father of Maratha Empire, Sri Chhatrapati Shivaji Raje Sahajiraje Bhosle, first Yuvraj and second Chhatrapati of Maratha Empire, Sri Sambhaji Raje Sahajiraje Bhosle. Educationist Kranti Jyoti Savitribai Phule and Kranti Surya Mahatma Jyotiba Phule. Youth leader Swami Vivekananda, father of nation Mahatma Gandhi, Bharat Ratna, father of Indian Constitution Dr. Baba Sahib Ambedkar. Bharat Ratna, scientist, 11th President of India, youth icon Dr. APJ Abdul Kalam Sir. Orphans mother Mai Sindhutai Sapkal. Greet to everyone and turn to the next. Thank you. बरं तिथे 3 फील्ड लिहिल्या मी, आर्ट, कॉमर्स आणि सायन्स. किती लोकांना असं वाटतं की आर्ट चांगला आहे, सायन्स चांगला आणि कॉमर्स चांगला? हात वर करा, बिंदास, काय नाही. किती लोकांना वाटतं सायन्स चांगला आहे? बिंदास सांगा, मी असं म्हणत नाही चांगलं नाही. वाटतं का तुम्हाला सायन्स चांगला आहे? सायन्स चांगला आहे आर्ट पेक्षा? हा, गुड, थँक्यू. हे तिन्ही कोर्स त्यांच्या त्यांच्या जागेवर व्यवस्थित आहे. आपण कसं युटिलाइज करतो, आपण कसं घेतो त्याच्यावर डिपेंड करतो. बरोबर आहे. मी असं म्हणणार नाही की आर्ट मधला विद्यार्थी करिअर करू शकत नाही. मी असं पण म्हणणार नाही की सायन्स मधला विद्यार्थी करिअर करू शकत नाही. सेम कॉमर्सच्या बाबतीत पण तसं आहे. 12वी नंतर आपल्याला प्रश्न पडत असतात की आता नेमकं काय करावं, आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना समोरच्या ऑपॉर्च्युनिटीज माहिती नसतात. आपण रखडलेलो असतो. 12वी नंतर सायन्सचे विद्यार्थी असेल तर इंजिनिअरिंग करणं आणि जास्तीत जास्त मेडिकल फील्डला जाणं, नर्सिंग पर्यंत. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त माहित आहे का? आर्टवाल्यांना माहिती असतं फक्त BA आणि आता तुम्ही सध्या BSW ला. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं माहिती आहे का? पण याच्या व्यतिरिक्त पण एज्युकेशन असू शकतं का? तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती ना. तर तीच माहिती आता मी तुम्हाला समोर देतो. तर तुम्ही 12वी आर्ट नंतर, आणि मॅटर हे करत नाही की तुमचं 12वी सायन्स आहे तर मग सायन्स नंतर तुम्ही आर्टच्या फील्डला जाऊ शकता. हा, होऊ शकतं की आर्ट वाले सायन्सच्या फील्डला जाऊ शकतात. बरोबर आहे. तर सायन्स वाले ओव्हरऑल फील्डला जाऊ शकतात. पण हे पण बॅरियर राहत नाही समोर का सायन्स करणारा विद्यार्थी जर सध्या ऍग्रिकल्चर करत असेल, सायन्स करणारा विद्यार्थी 12वी नंतर जो BSc ऍग्रिकल्चर करत असेल तर आर्ट करणारा पोरगा सुद्धा ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो. ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन नंतर मग तुम्ही एनी ग्रॅज्युएशन घ्या. मग तुमचं इंजिनिअरिंग असू द्या, तुमचं आर्ट मध्ये BA असू द्या की कॉमर्स मध्ये BCom असू द्या, तुम्ही तिथे एज्युकेशन घेऊ शकता. आपल्याला एक समाजानं किंवा इच्छा शिक्षण व्यवस्थेनं ग्रामीण भागातल्या मुलांच्या डोक्यामध्ये घालून दिलेला आहे की आपण फक्त सायन्सचे विद्यार्थी सायन्सच्याच फील्डकडे जाऊ शकतो, आर्टकडे ओढू शकत नाही. हायर एज्युकेशन काय आहे हे आपल्याला माहिती नसतं. चांगले चांगले इन्स्टिट्यूट आहे ते पण आपल्याला माहिती नसतं. तुम्ही जास्तीत जास्त कुठपर्यंत शिकायला जाऊ शकता? ग्रॅज्युएशन कुठपर्यंत शिकायला जाऊ शकतात? 12वी नंतरचं शिक्षण. 12वी नंतरचं शिक्षण भंडारा, नागपूर, अजून पुणे. पुण्याचं इन्स्टिट्यूट माहित आहे कुठलं आहे का? नाही माहिती. बरोबर आहे. तर आपल्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हे पुण्याला जाऊन शिकू शकतात का? काऊन नाही शिकू शकत? शिकू, परिस्थिती पाहून. ओके, अजून दुसरं कारण? पैसा. ठीक आहे, पैसा परिस्थिती आलं. अजून तिसरं मार्गदर्शनाचा अभाव आहे. कारण आहे आपले आई वडील शेतकरी आहे, आपण शहराच्या ठिकाणी शिकायला जाऊ शकत नाही, बॅरियर आहे. वाटतं ना? योग्य मार्गदर्शन 12वी नंतर नसतं की नेमकं
कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये जावं, कुठे शिकावं, प्रश्न आहे. इवन पुण्याच्या कॉलेजेसचे असो किंवा मुंबईच्या कॉलेजेसचे जेव्हा ऍडमिशन निघतात तेव्हा आपल्याला फॉर्म सुटतात, तेव्हा लिंक माहिती असते, फॉर्म सुटलेली माहिती असतात. हा प्रॉब्लेम वाटतो तुम्हाला? हे मला वाटत होता बारा, पंकज भाऊ आहे त्यांना पण वाटत होतं, ते हसू लागले. तर हाच प्रॉब्लेम तुमच्या बाबतीत आहे. याचं सॉल्युशन असू शकतं ना, ते आम्ही देतो तुम्हाला. आता आहे ग्रामीण भागातल्या मुलींना असं वाटतं की आम्ही पुण्याला जाऊन शिकू शकत नाही, त्या साईडला बसा ना रे, आवाज येते बरोबर जवळ. आहे? किंवा मुलांना पण वाटतं की आम्ही पुढे जाऊन शिकू शकत नाही. एक स्टोरी सांगू तुम्हाला. श्रुती म्हणून आहे यवतमाळ मधून, ही जी आहे ना, ही श्रुती आहे. ती सध्या फर्ग्युसन कॉलेजला BA इकॉनॉमिक्स इन इंग्लिश मध्ये करते. आपल्याला हा पण प्रॉब्लेम आहे का माझं इंग्लिश वीक आहे, मी इंग्लिश कसं बोलतो. तिच्या घरची कंडिशन अशी आहे, तिच्या घरी 3 एकर शेती, ती पण कोरडवाहू. आई वडील काय करतात, शेती करतात, आणि आई शेतीतलं काम झालं का दुसऱ्याच्या घरी मजुरीला जातात. सेम आपल्यासारखं बॅकग्राऊंड, बरोबर आहे. तरी पण आज श्रुती पुण्याले फर्ग्युसन कॉलेजला शिकते, कारण तिला एकलव्याने प्रॉपर मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळं श्रुती जिद्द करू शिकली आणि तिथपर्यंत जाऊन ती आता फर्ग्युसन कॉलेजला शिकते. आणि ही आहे मागच्या वर्षीची आपली, जे 12वी मध्ये 11वी 12वी मध्ये जे मुलं होते ना, ज्यांना 12वी नंतर करिअर करायचं होतं, तर ही मुलं आहे ती पुणे युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन शिकत. त्याच्यामध्ये मग SP कॉलेज आहे, फर्ग्युसन कॉलेज आहे, गरवारे कॉलेज आहे, वाडिया कॉलेज आहे, तर परशुराम कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आता प्रत्येक कॉलेजेसचं वेगवेगळं आहे. आता पुणे युनिव्हर्सिटी ही तुमच्या पर्सेंटेजवर तुम्हाला ऍडमिशन देईल, मग त्याच्यामध्ये तुमचे पर्सेंटेज हायच लागतात. त्याचप्रमाणे BASW 12वी आर्ट आणि सायन्स नंतर तुम्हाला BASW टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये करता येतं, तुळजापूरला कॅम्पस. पण याच्यासाठी तुमचे 12वीचे मार्क डिपेंड करत नाही. याच्यासाठी असतं त्यांची एक स्पेशल एक्झाम. तुम्हाला 12वी मध्ये 35 जरी मार्क पडले असत आणि तुम्ही ती एक्झाम दिली, त्या एक्झाम मध्ये तुम्ही पास झाले तर तुमची ऍडमिशन होते. तुमचे 12वीचे मार्क डिपेंड करत नाही. समाधान पगडा घालून दिलाय का, जर तुला 10वी चांगले मार्क्स असले तर तू सायन्स घेऊ शकतो, कारण तुला चांगले मार्क्स पडले. मग सायन्स घेतल्याच्या नंतर तू सायन्सच्याच फील्डला जाय, आर्टला नका जाऊ. पण आपल्याला विचारलं असतं कोणीतरी कधीतरी समाधान किंवा घरच्या लोकांनी की तुझा इंटरेस्ट कशात आहे. धड मला इंग्लिश येत नाही तरी पण मला घरचे म्हणतात तुला पर्सेंटेज चांगलं पडलं तर तू सायन्सला जा. कधीतरी विचारलं का तुला इंग्लिश येतं का नाही येत, नाही विचारत ना, तरी आपण कोणीतरी म्हणतो म्हणून जात. समोरचं एज्युकेशन तसं नसलं पाहिजे. समोरचं एज्युकेशन हे असं असलं पाहिजे का आपल्याला काय आवडतं त्यानुसार आपण जाऊ शकतो. आता हे तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटी सांगितली, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सांगितलं, अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी पण बॅचलरचा कोर्स चालतो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सायन्स वाल्यांना पण बायोलॉजी करता येतं, फिजिक्स करता येतं, ठीक आहे, सायकोलॉजीचं पण आहे आर्ट नंतर. त्याच्यानंतर हिस्ट्री पण करता येतं, इकॉनॉमिक्स पण करता येतं. त्याच्यासाठी पण तुमचे 12वीचे मार्क्स डिपेंड करत नाही. त्याच्यासाठी तुमची एंट्रन्स एक्झाम असतं, त्याच्यावर तुमचं समोरचे ऍडमिशन होतं. इथपर्यंत समजलं? ओके. त्याच्यानंतर समोर जाऊया. पुणे युनिव्हर्सिटी मध्ये तुम्हाला जर BA करायचं असेल तर तुम्हाला हिस्ट्री मध्ये करता येतं, जिओग्राफी मध्ये करता येतं, इकॉनॉमिक्स मध्ये करता येतं, बरोबर आहे. आता तुम्हाला वाटत असेल की जिओग्राफी हिस्ट्री हे काय भानगड, MA इन इंग्लिश मध्ये पण करता येतं, BA इन इंग्लिश मध्ये पण करता येतं, बरोबर आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हे शिकणं का गरजेचं आहे, प्रश्न आहे ना. आपण शिक्षण कशासाठी घेतो, नोकरीसाठी घेतो, अजून कशासाठी घेऊ शकतो, अजून कशासाठी घेतो, पैशासाठीच घेतो. ओके. तर एज्युकेशन हे आपण याच्यासाठी घेतलं पाहिजे, जसं आता मी झालं, पंकज भाऊ झालं, आता हे आपले 2-3 दादा आले, राजेश भाऊ झाला, आपला प्रशांत झाला, ज्यामुळे हा वर्कशॉप ऑर्गनाईज होऊ शकला, ज्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. आता आम्ही तुमच्या समोर उभं असता वेळेस तुम्हाला वाटत असेल की यांच्याकडे भरपूर नॉलेज असेल, वाटतं ना. आम्ही पण तुमच्यासारखेच विद्यार्थी. तर ते नॉलेज असं असलं पाहिजे, ते फक्त पैशापुरतं नाही, तर ते नॉलेज असं असलं पाहिजे का ज्याच्यामुळे आपण आपल्या लाईफ मध्ये स्टँड झालो पाहिजे. इव्हन आपले लग्न झाल्यानंतर आपल्यासारख्या आई वडिलांची अशी कंडिशन आहे का ते आपल्याला 30-30, 40-40 हजार रुपयाची ट्युशन लावू देऊ शकत नाही. त्यामुळे आपण चांगलं एज्युकेशन घेत नाही. ट्युशन मध्ये गेलं तर चांगलं एज्युकेशन भेटले हे पण गैरसमज. तर भविष्यामध्ये आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपले जे 30-40 हजार रुपये ट्युशनचे वाचतात ना, ते वाचवता आले पाहिजे. आपल्या लेकरांना आपल्याला स्वतः सांगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी एज्युकेशन घेणं.
बरोबर आहे. आणि ते पण चांगले इन्स्टिट्यूट. आता तुम्हाला मी भंडारा नाही सांगितलं, मी तुम्हाला नागपूर नाही सांगितलं, ते इन्स्टिट्यूट का सांगितले? त्याचं कारण असं आहे का तिथं फक्त उच्चवर्गीयाची मुलं शिकू शकतात का? नाही. तर आपण पण शिकू शकतो. ते आपल्यासाठी पण तिथं मॅटर करत नाही तुमच्या घरी 2 एकर शेती आहे, तिथं मॅटर करत नाही तुमचे आई वडील शेतात जातात, तिथं मॅटर करत नाही तुमची आई विडा घेऊन शेतात कामाला जाते. तिथं मॅटर करते तुमच्यामध्ये असलेले सुप्त गुण जे लपलेले असतात ते बाहेर काढणं. तिथं नॉलेज महत्वाचं आहे. तिथं सूट बूट काय बूट ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्याकडे 4 व्हीलर आहे हे महत्वाचं नाही, तुमच्याकडे महत्वाचं असते ते म्हणजे तुमच्यामध्ये असलेलं नॉलेज. ते आपल्याकडे असतं पोटेन्शियल, पण आपण ते कुठेतरी बाहेर काढत नाही कारण आपल्याला माहिती नसते. बरोबर आहे. तर हे झालं पुणे युनिव्हर्सिटी बाबत. तुम्हाला कोर्सेस सांगितले, याच्या व्यतिरिक्त पण भरपूर कोर्सेस आहे. फाईन आर्ट सारखा ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल किंवा मला चांगला आर्ट काढता येईल, तर पुणे युनिव्हर्सिटीला पण फाईन आर्ट नावाचा सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण आपलं चांगलं करिअर करू शकतो. आता इथं म्हटलं जाते की आपण साधं इथं स्केच काढू शकतो, तर ते जगात वाटते का तुम्हाला जगात व्हॅल्यू असू शकते? असू शकते. काही असे पेंटर्स लोक आहे, काही असे स्केच काढणारे लोक आहे, काही असे फाईन आर्ट सब्जेक्ट शिकलेले लोक आहे का ज्यांचं नाव फक्त त्यांच्या स्केचमुळे चालतं. ते आज आहे, माणूस जन्माला आला, त्याचा शेवट कुठे होतो? बरोबर आहे. आपण यंग जनरेशन, आपल्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे का यंग जनरेशन साठी पण आपण नवीन स्केच काढू शकतो, ज्याच्यामध्ये फक्त होऊ शकते याच्यामधून निघणारा एखादी असू शकतो की ज्याचं स्केच त्याच्या नावाने ओळखलं जाईल भविष्यामध्ये, किंवा तो स्केच मुळे ओळखला जाईल. आर्ट नंतर हा पण विषय करू शकतो जे आपल्याला माहिती. इंस्टाग्राम किती जण वापरतात, रील किती जण बनवतात, स्क्रोल करतात, युट्यूबवर किती जण व्हिडिओ बंद युट्यूब बघता तुम्ही? शॉर्ट फिल्म नावाचं काहीतरी असतं, सर्च केलं आहे का कधी? शॉर्ट फिल्म म्हणून येत असतं, 30-20 मिनिटाची फिल्म असतात जे सोशल प्रॉब्लेम्सवर क्रिएट केली जाते किंवा एका चांगला संदेश देणारा म्हणून केलं जातं. नागराज मंजुळेचं नाव ऐकलं? सैराट कुणा पाहिलं? सैराट पाहिला? इथून गेल्यानंतर नागराज मंजुळेची हिस्ट्री चेक करा. तो माणूस आज डायरेक्टर आहे. तो आपल्यासारखाच ग्रामीण भागातून आला, बरोबर आहे. तर तो डायरेक्टर आहे, तर तो स्वतः एक त्याची स्वतःची फिल्म बनवू शकतो, बरोबर आहे. याचं एज्युकेशन असू शकतं, पिक्चर बनवायचं एज्युकेशन असू शकतं, प्रोडक्शन असू शकते ना. आता इंस्टाग्रामवर रील बनवता, मग जर आपण पिक्चर जर असेल तर त्याचं एज्युकेशन असू शकतं ना. त्याच्यामध्ये आपल्यासारखी मुलं जाऊ शकतात का? जाऊ शकतात, जाऊ शकतात ना. मग त्याच्यासाठी कुठेतरी इन्स्टिट्यूट असेल ना. त्याची माहिती आहे का आपल्याला? आपल्याला इंटरेस्ट आहे ना. कोणाला वाटतं मी फोटोग्राफी फोटोग्राफ काढले पाहिजे, त्याच्यामध्ये पण विविध असतात. मायक्रो फोटोग्राफी अलग असतात, नेचर फोटोग्राफी अलग असतात, पीपल्स फोटोग्राफी अलग असतं, बरोबर आहे का? ही फोटोग्राफी नुसती फक्त आपल्या मोबाईल मध्ये मर्यादित नसली पाहिजे, ती आपल्या गावापुरती मर्यादित नसली. जर मला फोटोग्राफर बनायचं असेल ना, मी असा ताकदीचा फोटोग्राफर बनेल की माझा फोटोग्राफ फक्त मी काढू शकतो, माझा अँगल मी घेऊ शकतो, माझा अँगल दुसरा कोणी घेणार. त्याच्यासाठी पण मला एज्युकेशन घ्यावं लागेल, बरोबर आहे. फोटोग्राफी मधून पण पैसे कमवता येतात, स्वतःची खडकी भागू शकतो फोटोची, बरोबर आहे का? मग ती मुलगी असो की मुलगा असो, तो ऍज अ प्रोफेशनल फोटोग्राफर बनू शकतो. बॅरियर करत नाही की तुमचं आधीच एज्युकेशन काय झालं 12वी. मॅटर करतं तुम्ही आणि कोणता कोर्स घेता तुमच्या आवडीने. इंस्टावर रील बनवा मी असं म्हणत नाही, पण ते रील सामाजिक संदेश पोहोचवणारे असले पाहिजे. आज तुम्ही रील बघता, मला सांगायची गरज नाही, तुम्ही यंग जनरेशन, मनोरंजन होतं, स्क्रोल करताना हास्य येतो, पण त्याच्यामधून खरंच काहीतरी होतं का? जो व्यक्ती रील बनवतो त्याच्या आई वडिलांना जाऊन विचारा, तुमचा मुलगा असा रील बनवतो तर तुमची मुलगी अशी रील बनवतो, तुम्हाला समाधान आहे? ते म्हणणार नाही, बरोबर आहे. रील पण अशा ताकदीचे बनवा, भलेही फॉलोअर्स कमी असले चालते, त्याच्यामधून काहीतरी एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी किंवा काहीतरी रिस्पेक्ट आपली लोकांच्या नजरेत असली, ते प्रोफेशनल असतं. त्याच्यासाठी पण एज्युकेशन घेणं महत्वाचं असतं, आणि ते चांगल्या इन्स्टिट्यूट मधून घेणं महत्वाचं असतं. तुमच्याकडे पैसे नाही म्हणून तुमचं एज्युकेशन थांबत नाही. तुमच्यासमोर पंकज भाऊ पण आहे, ते पण त्यांची गोष्ट शेअर करतील.
आता विषय येतो की तुम्हाला मी इन्स्टिट्यूट सांगितलं, फाईन आर्ट कोर्स सांगितला, BA नंतर तुम्ही बॅचलर ऑफ सोशल वर्क करू शकता. 2 व्यक्ती इथं बसलेल्या, माझं पण बॅचलर ऑफ सोशल वर्क झालं. त्या सोशल वर्क मध्ये पण तुम्हाला तुमचं करिअर करता येतं. बरोबर आहे. आता मी तुम्हाला इन्स्टिट्यूट सांगितले, कोर्सेस सांगितले, याच्यानंतर म्हणसाल की तुम्ही UPSC MPSC किती जणांना वाटतं करावं म्हणून? ओके, छान, गुड. आता UPSC MPSC मध्ये तुम्ही बघताय, एक फॅक्ट आहे, फॉर एक्झाम्पल घेतो, 25 जागा आहे. भारताची आबादी किती आहे? 127 कोटी प्लस झाली, 30 पर्यंत गेली. बरोबर आहे. हायर एज्युकेशन काय, 12वी नंतर काय करू क्वेश्चन मार्क. तो क्वेश्चन मार्क कसा आन्सरच्या माध्यमातून सॉल्व्ह करता येईल याचा प्रयत्न करू बघतोय कुठपर्यंत पोहोचतो आपण. आणि एकलव्य एक ऑर्गनायझेशन आहे, ज्या ऑर्गनायझेशनचं ॲज अ को फाउंडर म्हणून काम बघतो. आणि ती ऑर्गनायझेशन आपल्यासारख्या विद्यार्थ्यांसाठीच बनलेली आहे, जी उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदत करते. माझे नाव हेमंत पावणे. मी आता 9व्या वर्गात शिकत आहे. मी बेटाळामध्ये राहतो. माझे पूर्ण नाव अनिकेत ज्ञानेश्वर चिंतनवार आहे. मी राजकुर्डा या गावात राहतो. वर्ग वर्ग 10वा पण. नितेश इलेक्ट्रो बेटाळा 11वी. सायन्स आहे का तुझं? नाही, ते तेवढं सांग रे. तू तो आहे सारा तुझं नाव? माझे नाव भाग्यश्री मुरेश मध्ये राहते. 12th मध्ये असेल. आर्ट्स की सायन्स? सायन्स. माझं नाव भुवनेश्वर लांजवर. मी सापोलीचा आहे आपल्या मंडळामध्ये 5 वर्ष. आणि मी फर्स्ट इयरला आहे वाडिया कॉलेज. माझे पूर्ण नाव प्रशांत इंदिरा इकरामजी होडकर आहे आणि मी बेटाळा इथं राहते. ठीक आहे. तर आपण सांगितल्याप्रमाणे इथं आलेले आहेत आणि काही विद्यार्थी काही कारणास्तव आलेले नसतील किंवा त्यांना गरज नसेल, पण जे आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण हा प्रोग्राम करू. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत, सुरुवात कशासाठी जमलेलो आहोत, तर आपण फ्युचरमध्ये काय करायला पाहिजे. बेसिकली आपण ग्रामीण भागातून येतो आणि ग्रामीण भागातून येत असल्यामुळे आपल्याला माहिती नसते की आपण कोणत्या फील्डमध्ये कशा प्रकारे आपलं करिअर करू शकतो. जसं की आता आपल्याला सांगणार आहेतच, पण थोडं मी माझ्या मताने सांगित आहे की आपण जर केलं तर आपण फक्त काय करतो, तर 12वीपर्यंत, 12वीच्या नंतर जास्तीत जास्त जर आपण मुली जर असतील तर नर्सिंगला जातील, BSc नर्सिंग, त्याच्यानंतर वरचं काही माहिती नाही. त्याच्यानंतर मुलं जर असतील तर ते इंजिनिअरिंगला जातील, जर त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड जर चांगला असेल तर, आणि MBBSला सोडूनच द्या. मग अशा प्रकारे म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील मुलगा मागेच राहतो आणि शेवटी मग कुठे जाऊन पोहोचतो, तर कॉम्पिटेटिव्ह, फक्त कॉम्पिटेटिव्ह. म्हणजे 12वी झालं, ग्रॅज्युएशन कुठून तरी करून घ्या आणि कुठून तरी केल्याच्या नंतर मग ती जी कॉलेज असेल ती चांगली आहे किंवा काही आपल्याला लेणं देणं नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काही लेणं देणं नाही, फक्त आपल्याजवळ सर्टिफिकेट पाहिजे, एक कागद. भारतात कागदच चालतो. ठीक आहे. तर भारतामध्ये कागद आणि त्या कागद, आपल्या जवळ कोणता कागद आहे त्याच्याशी लेणं देणं नाही, पण कागद पाहिजे आणि ते पण ग्रॅज्युएशनचं ती 3 इयर्स कम्प्लीट. मग ते असल्याच्या नंतर आपण काय करतो, तर कॉम्पिटेटिव्ह. कारण आपण काय करतो, तर इतरही कॉम्पिटेटिव्ह करतात म्हणून आपणही तिथं कुठतो. आणि कुठल्यामुळेच आपण पाहत नाही की खोली किती आहे. मग खोली म्हणजेच हेच की सिलेबस असेल त्यातला, मग सिलेबस सोबतच त्याच्या मागे असणारा बॅकग्राऊंड. जसं आता आपण बघतो की एखादा विद्यार्थी 21व्या वर्षी, 22व्या वर्षी, 23व्या वर्षी IAS होतो, तो पण आपण पण होऊ शकतो. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं की आपलं फॅमिली बॅकग्राऊंड काही लेणं देणं नसते. आपलं एज्युकेशन महत्त्वाचं आहे. जर आपलं एज्युकेशन जर चांगलं झालेलं असेल, मग त्याच्यामध्ये NCERT म्हणा किंवा स्टेट बोर्ड म्हणा, स्टेट बोर्ड आपल्याला चांगलं शिकवलं जाते का, नाही शिकवलं जात. मग ते शिकवलं जात नाही तरी पण आपण 12वी झाल्याच्या नंतर, ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर एखादा व्हिडिओ पाहतो आणि कामाला लागतो. ठीक आहे. आपल्याला समोरचं ध्येय माहिती नाही आहे म्हणून. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर आपले डोळे झापले जातात की आता याच्यानंतर काही नाही आहे, चादर तुमचा एवढाच आहे, तुम्ही तेवढेच पाय पसरवलेले आहेत, आणि आता जर पाय जर बाहेर काढाल तर थंडी असेल तर थंडी लागेल, ऊन असेल तर ऊन लागेल, पर्याय नाही आहे. हेच आपल्याला तिथं माहिती होते. पण आज या प्रोग्राममध्ये जे काही इथं असलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना माहिती होणार आहे की 12वीच्या नंतर, ग्रॅज्युएशनच्या नंतर, ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर आणि ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर काय करू शकतो, तिथपर्यंतची तुमची जी काही क्षमता आहे ती क्षमता वाढणार आहे. तर या ठिकाणी आलेले जे काही आहेत, आता हे यांच्याशी ओळख म्हणजे कशी झाली ते थोडं सांगावीच वाटते. की म्हणजे ओळख कशी झाली की
मी मोबाईल यूज करत होते. आता मोबाईलचा वापर आपण मोबाईलचा वापर फक्त चॅटिंग चुटिंग ह्याच्या पुरतच करतो, ठीक आहे. किंवा मग काही ना माहित पण नसते की कशा प्रकारे मोबाईलचा वापर करायला पाहिजे, तरी पण करतो, बरोबर. पण आता रिचार्ज 600 रुपयापर्यंत झालेला आहे आणि 3 महिन्याचा जर माराल तर तो 800 700 750 पर्यंत झालेला आहे. आता मोबाईल तुम्हाला विचारायचा आहे की पुस्तकं वाचून स्वतःचे डोके सुधरवून आपल्या फॅमिली बॅकग्राऊंड किंवा आपली फॅमिलीची जी काही परिस्थिती आहे ती सुधरवायची आहे, की फक्त त्या मोबाईलकडे राहून फक्त आपला टाइम वेस्ट करणे आहे. आणि मग 21वं वर्ष झालं, मोदी सरकारने आता 21 वर्ष केलेले आहे मुलीचे लग्न, ठीक आहे. आता 21वं वर्ष झालं की तुमचं लग्न लागेल. पण बेसिकली मुलींमध्ये क्षमता असते आणि मुलींमध्ये क्षमता असते, कारण ते काय करतात तर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसते की ते मुलं आणि मुली, पण बेसिकली मुली. तर मुली म्हणजे कसं तर ते स्वतःचं घरचं काम करून पण टॉप करत असतील. किंवा मग म्हणजे माझ्या मनामध्ये माहिती आहे का, हे जे आपल्या गावावरून कुठंतरी बाहेर जातात ना मुलं म्हणा किंवा मुली म्हणा, बेसिकली मुलींसाठी खूप रिस्पेक्ट आहे. कारण माहिती आहे का, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. कारण मी पण मोहाडीला ज्यावेळी गेलो होतो तर त्यावेळी माझे पाय खूप दुखत होते आणि मी ते ट्युशन क्लासेस म्हणजे जे काही कॉम्प्युटर होतं ते बंद केलं होतं. म्हणजे हे किती स्ट्रगल करून त्या ठिकाणी जातात, स्ट्रगल करून जात आहेत, पण तो आपल्याला दिसत नाही. हा मुलं जातात झाला, पण ते जात असताना किती स्ट्रगल होते ते त्यांना माहिती आहे. तसंच मुलांचं पण आहे, ठीक आहे. मुलं आणि मुली हे सारखेच आहेत, ठीक आहे. तर बघा याच्यातून आपण म्हणजे कशा प्रकारे आपण करिअर करू शकतो हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येतील. मग मोबाईलचा वापर जर झाला तर मग मोबाईलचा वापर करत असताना मी इंस्टाग्राम यूज करत होतो. इंस्टाग्राम विचकताच मला यांचं एकलव्य फाउंडेशनला मी फॉलो करत आहे. तर ते फॉलो करत असताना मला तिथे एक छोटंसं पॅरेग्राफ दिसलं की आमचे जे काही प्रोग्राम आहे जसं वर्कशॉप, आता हा जो काही वर्कशॉप आहे हा म्हणजे सर्वात यांचा तो काय म्हणतात वर्स्ट म्हणजे सर्वात खराब म्हणजे काय तर यांची जे काही मुलं होते आणि आपले मुलं आहेत ते खूप कमी आहेत. तर कमी आपल्याला हे नाही पाहिजे, क्वांटिटी नाही पाहिजे, क्वालिटी चालेल. आता काही आपण क्वालिटीवरच भर देऊ. तर मुलं जी आहेत आता आपली मुलं कमी आहेत, पण यांचे जे काही मुलं होते म्हणजे यांचा प्रोग्राम मी बघितलं तिथं, तर खूप सारी मुलं म्हणजे 100 150 200 मुलं, पण आपल्या ग्रामीण भागातले इंटरेस्टेड नाही आहेत. आणि मी शेवटपर्यंत टिकून राहिलो की नाही बाबा येतील, पण तिथं कोणतरी आलं आणि तिथं भजन करून म्हणजे पूर्ण खतवस करून टाकला. तरी पण चालेल, जेवढे आलेले आहेत तेवढ्यांशी आपण करू, चर्चा पण करू आणि त्यांचे जे काही तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न पण इथं मांडता येतील. प्रश्न मांडा तुम्ही जर तुमच्या मनातले आता जर प्रश्न जर काढणार नाही आता या ठिकाणी, तुम्हाला सांगणार कोणी आहे का तुमच्या गावात तरी? तुम्ही जरी आपल्या वडिलांना विचारला, वडील किंवा तुमचे पप्पाला जर म्हटलं की पप्पा मला याच्यानंतर हा करायचा, तुमचे वडील म्हणतील कर, तुला जो वाटतं तो कर, मी पैसे देतो, एवढंच म्हणतील. पण या ठिकाणी काय तर तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्हाला हा जर करायचा असेल तर यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल आणि तो जर केल्याच्या नंतर समोर काय फायदा होऊ शकते ते सुद्धा तुम्हाला इथं सांगण्यात येईल. तर तुमच्या मनातले असलेले प्रश्न सुद्धा या ठिकाणी मांडू शकता. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही जर या ठिकाणी येऊन जर भाषण जर द्यायचं असेल, आज काय आहे, आज आणखी राजमाता जिजाऊ जयंती, बरोबर. म्हणजे आजच्या दिवशी आपण काय करतो तो बघा, स्वामी विवेकानंद जर असतील, त्यानंतर बाळासाहेब जिजाबाई असतील, बरोबर. म्हणजे या ठिकाणी युथ आयकॉन आहे, दोन्ही युथ आयकॉन आहे. स्वामी विवेकानंदांना कारण त्याप्रमाणे युथ त्यांनी स्वतःमध्ये ज्याप्रमाणे शेवटच्या टप्प्यावर जाऊन बसतात की हे भगवान नाही आहेत, हे कोण आहेत, मानव आहेत हे. मग त्यांच्यासारखा स्वतःमध्ये सुद्धा आपण डेव्हलप करू शकतो. आणि ते असं नाही आहे की हिंदीतले असले म्हणजे मग आंगामध्ये बाबा आहे तो हुआ, मग कोणी पण असं असलं आणि मग जे पडपड मारणे आणि मग गाल सुजवणे मग काही आहे काही नाही, बरोबर. म्हणजे असल्या प्रकारचा कार्यक्रम तिथे नाही आहे. तर स्वामी विवेकानंद जर असतील तर यांनी स्वतः आपल्या माइंडला डेव्हलप केलेलं होतं स्वतः. तसंच जिजाबाई जर असतील तर जिजाबाईला एक चूल लागलेली होती की आम्ही ज्या देशामध्ये राहतो तर आम्ही इथं जरी असलो तरी पण आमच्या कोणीतरी राज्य करत आहे, या विचारसरणीला त्यांनी काही तोंड दिलं. मग तोंड देणे म्हणजे ही काही सोपी गोष्ट आहे का? नाहीये. तर तशा प्रकारे आपल्याला सुद्धा त्यांचे जे काही विचार असतील ते आपण व्हॉट्सअप स्टेटसवर लावूनच ठेवणे, यापुरते मर्यादित न ठेवता आपण त्यांच्यामधून काहीतरी शिकायला पाहिजे. त्याच्यातून शिकल्याच्या नंतर जे पण आपण काही विचार त्यांचे ऐकतो, वाचतो, लिहितो, तर त्यांच्यासारखं जगायला पाहिजे.
त्याने त्यांचे अनुकरण करायला पाहिजे, तरच आपण काय करू शकतो, तर त्यांच्यासारखं चाललो आणि त्यांच्यासारखी कीर्ती सुद्धा आपण मिळवू शकतो. पण असं नाही की फक्त व्हॉट्सअप स्टेटसवर लावा, मग एक स्टेटस काय, तर मग जेवढे पण फोटो असतील गुगलवर सर्व, आणि कधी कधी लिंक पण ठेवून द्यायची त्या ठिकाणी, म्हणजे हा पण पहा, असं करायचं नाही. तर त्यांचे जे काही विचार असतील, कमीत कमी एक विचार वाचा आणि त्या एका विचारानुसार, नाही जास्त तर फक्त एक विचार वाचून त्या एका विचारानुसार कमीत कमी एक दिवस तरी वागा. एका विचारानुसार एक दिवस जरी वागलं म्हणजे 1% तुमच्यामध्ये जर तुम्ही प्रत्येक दिवशी जर डेव्हलपमेंट केलं 1% डेव्हलपमेंट करा. मग तुमचे बोलणं जर असेल तर मग तू जर बोलणं असेल, आपण कधी कधी काय करतो, सर्वच आपण काय करतो, वाईट शब्द वापरतो. म्हणजे एखाद्या वेळी खूप सारा म्हणजे असते, प्रत्येकाचा काहीतरी एक वाईट शब्द ठेवलेला असते की काहीतरी असते, ठीक आहे. तर मग असं त्या शब्दाऐवजी आपण एखादा वेगळा शब्द ठेवावा. म्हणजे काय, तर मी पण पहिले असा वाईट शब्द वापरत होतो, सर्वच वापरतात, मी पण वापरत होतो. मग मी एकदा वाचलं कोट्स, आणि त्या कोट्समध्ये असं लिहिलेलं होतं, वाईट शब्दांच्या किंवा शब्दार्थ असेच लोक ठेवतात, वाईट शब्दार्थ असेच लोक ठेवतात ज्यांचा शब्दसाठा कमी असतो. मग मलाच काहीतरी आतमधून वाटलं की मी एवढे पुस्तकं वाचतो किंवा काहीतरी करतो आणि विद्यार्थ्यांना पण शिकवतो, मग मी जर अशा प्रकारे जर वागत असतील मग तसं चालणार नाही. मग आतमधून आवाजाला प्रशांत तू चुकतेस. मग मी ते सोडून दिले. त्या शब्दाऐवजी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला एखादा ग्लास जर फुल भरलेला असेल, आता एक ग्लास आहे, एका ग्लासामध्ये काही आहे, रेती आणि गोटे एकाच ठिकाणी आहेत. पण आपल्याला काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी एकतर रेतीच पाहिजे किंवा एकतर गोटाच पाहिजे. ऑप्शनल नाही आपल्याकडे, काहीतरी एक पाहिजे. मग त्याला फुलफिल करायचंच आहे. मग आपण त्या ठिकाणी काय करू, एकतर रेती घाला किंवा मग एकतर दगड गोटे असतील ते घाला. फक्त एक म्हणजे तेच करायचं आहे की आपल्याजवळ जो असलेला वाईट शब्द आहे, त्या वाईटमध्ये किती हजार विचार आपल्या मनात येतात. स्वामी विवेकानंद जर असतील किंवा मग गौतम बुद्ध जरी बघितलं तरी यांनी आपल्या मेंदूवर काम केलेलं आहे. ते देव नाही आहेत, आपण त्यांना देव मानतो, पूजा करतो. म्हणजे तेच आहे की तुम्ही जर असामान्य जर बनलं तर तुम्हाला समाज देव मानते. मग जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पकडा, महात्मा ज्योतिबा फुले पकडा, सावित्रीबाई फुले पकडा, शिवाजी महाराज पकडा, महासाहेब जिजाभाऊ पकडा, कोणीही पकडा, ते व्यक्तीच आहेत. पण त्यांनी असामान्य कार्य केले. मग आपण नाही करू शकत का? करू शकतो, आपण पण करू शकतो. पण आपल्याला माहिती आहे का त्या गोष्टीविषयी? नाही माहिती आहे. मग त्याच माहितीविषयी आपण विचारलेला पण प्रश्न तोच आहे, एका दिवसामध्ये किती विचार येतात? अंदाज लावा, अंदाज. अनगिनत म्हणजे हे संख्या नाही झाली, इन्फिनिटी सांगितलं तुम्ही. हा विचार, हा तो पण महत्वाचा आहे. विचार येतात की नाही येतात. मग किती येतात? आज किती विचार आले सकाळपासून? असं यांना दाखव रे, असं किती संख्या सांगा. बहुत म्हणजे बहुतच झाले ते. किती आले विचार? हे मग एकाला विचारतो, सांग. राऊत एक पण नाही, ठीक आहे चालेल. तू रे किती विचार आले? एक पण नाही आले का? आले. किती आले? संख्या सांग ना. नाही जोरू आम्ही तुझी संख्या, सांग. हे संख्या सांगायची नाही रे, आजी जे सांगितली ते सांग. किती आले सांग ना, जेवढे येतील तेवढं सांग ना. राऊत 2,500. हा 1000 अधिक 1000 2000, 2,500 2000, ठीक आहे. तुझे 1,500 ते 2,000. इकडे तुमचं नाव काय? ईश्वरकर, रोहा खैरी, ठीक आहे. किती विचार आले? एक पण नाही. हा आले पण किती? काहीतरी सांगायचा ना आकडा. 1000 आले असतील, चालेल. हा 1000 ते 1,500. इकडे तू कुठं राहते? कोणाशी बोलते? तुझं किती आले? 500, ठीक आहे. काउंट कमी असं म्हणजे ग्राफ कमी होत चालला. इकडे 10-20, ठीक आहे. तुझं हे आधी 1000च्या वर. इकडे 21,000. मज्जाक नाही पाहिजे तर आन्सर सांगा. 500. ईश्वर का? 21,000. विचार आले पण काम नाही केली. पण किती आले असे? ते कामच नाही केली. विचार पण आले पण काम नाही केली. अशी काउंट नाही केली. काही पण माहिती आहे.
नाही तो प्रश्न उत्तरच नाही इकडे 1000च्या वर माहिती नाही 500 इकडे भूमी 500 500 इकडे 500 ठीक आहे. म्हणजे जवळजवळ आपल्याजवळ ऍव्हरेज जर पकडला आपण तर 3000 ऍव्हरेज 3000 विचार आपल्या एका दिवसामध्ये येतात. दिलेलं उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे. 21,000 आपल्या मनामध्ये एका दिवसाला 60,000 विचार येतात. किती? झालं वाढव 60,000. मग आता तुमच्या जोडे जर 100 रुपये जर दिले 100 रुपये जर दिले तुमच्याकडे तर तुम्ही त्या 100 रुपयाला कशा प्रकारे वेस्ट कराल? कशा प्रकारे वेस्ट कराल म्हणजे त्याच्या वेस्ट म्हणू किंवा मग तुम्ही त्याला काहीतरी प्रोडक्टिव्ह पण म्हणू शकता. तर तुमच्या भाषेत मग काय कराल? ते 100 रुपये जर दिले आता मी फक्त चार 2 मुलं आणि 2 मुली कोणाला पण उठवा. ठीक आहे. कोणाला पण ठीक आहे. किती घ्यायचं? सांगू शकतो कारण आम्हाला राकेशला कॉल करून हो दिले तर तुम्ही काय करा? उभं होऊन पण सांगू शकता. हा, काही नाही पण 100 रुपयाचे काउंट करा. हा घेणार तो घेणार किंवा मग काय घेणार? 3 याच्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. 3 वेळा बोलायचं आहे. मग ते उत्तर कसे देता काय देता ते तुमचं होईल. ठीक आहे. मी 3 वेळा काउंट करेन. कामाच्या वस्तू घेणार जे आपल्याला म्हणजे इम्पॉर्टंट आहे ते सर्वप्रथम घेणार. ते त्याच्यात झालं. चला आणखी एक राहिला. चालेल. हा दुसरं काही वस्तू घेणार. चालेल. झालं. ठीक आहे. 2 मुलं. अविनाश सांग 100 रुपये सांग. बसून सांग. काही टेन्शन नाही. कामासाठी वापर करेल. खावाची वस्तू आणि सर्वात जास्त कामात हेमंत 100 रुपये दिले तर काय करशील? वस्तू. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 याच्यामध्ये आपण खेळू शकतो. आता बघा आता 100 रुपये तुमच्या जवळ आहेत. 100 रुपये आहेत पण त्यांना वेस्ट कसा करायचा हा सुद्धा विचार नाहीये. तेच आपण ज्यावेळी विचार करतो ना त्यावेळी ती परिस्थिती असते. आपण रॅन्डमली कशाही प्रकारचा विचार करतो. कशाही मग ते चांगले असतील वाईट असतील कशाही विचार करतो. कशाही प्रकारचे विचार करतो आणि त्याच्यामुळेच आपण काय होतो? रिवर्स येतो. आपण एखादी गोष्ट जर करायची असेल आता हा जो कार्यक्रम असेल तर या कार्यक्रमाला तुम्हाला यायचं होतं म्हणून तुम्ही सर्वात पहिले काय केलं? स्वतःला सांगितलं मला त्या कार्यक्रमाला जायचं आहे. बरोबर. त्या कार्यक्रमाला जायचं आहे. त्या ठिकाणी जर मला जर भाषण जर द्यायचं असेल तर भाषण मला द्यायचं आहे. त्यानंतर कोण कोण येणार आहे मग काय येणार आहे तुम्ही विचार केला या गोष्टीवर. त्याच्यानंतर कृती केल्या. बरोबर. म्हणजे विचार हे काही आहे तर एखादी गोष्ट करायची जर असेल तर सर्वात महत्वाचा आहे विचार. मग आपण 100 रुपयासारखाच करतो. आपल्या विचारासोबत काय करतो? 100 रुपयासारखाच. हा पण कामाचा आहे, हा पण कामाचा आहे, हाही कामाचा आहे, हाही कामाचा आहे, सर्वच कामाचे आहे. म्हणजे एक नाही धड भारावर चिंध्या. तेच आहे परिस्थिती. आपले विचार तसेच एक नाही धड भारावर चिंध्या आणि त्याच्यामुळेच आपण काय होतो? मागे येतो. बरोबर. ग्रामीण भागातला विद्यार्थी याच्यामुळे मागे येतो. कारण काय तर डायरेक्शन माहिती नाहीये की विचार कसा करावा का करावा. आणि लक्षात घ्या आणखी आपण जर एखादा एक जरी वाईट विचार जरी केला एक वाईट विचार मग वाईट विचार समजते कसे राहतात. ठीक आहे. तर एक वाईट विचार जर तुम्ही जर करत असाल तर तुमचे 21 दिवसाची पुंजी तुमच्या माइंडमध्ये असलेली 21 विचार करा. आपला जो विचार आहे आपला एक वाईट विचार आपल्या 21 दिवसाची पुंजी. हे मी सांगत नाहीये स्वामी विवेकानंदाचे शब्द आहेत. ठीक आहे. आपण जर एक विचार वाईट आपण केला एक वाईट विचार तर तो आपल्या 21 दिवसाची पुंजी तर यानंतर म्हणजे कोणाला भाषण द्यायचं आहे का? बोलायचं आहे कोणाला? बोलायचं आहे का? तर यानंतर आपल्यासमोर एक म्हणजे आपला जो विद्यार्थी तो भाषण देणार आहे. मग त्याच्यानंतर सर तुम्हाला वर्कशॉप म्हणजे आता आपल्याला माहिती नाही वर्कशॉप तर ते राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि घराघरात पोहोचवणारे सावित्रीबाई फुले आणि
यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. ते कोलकाता शहरात राहत होते. जगातील शांतीचे संदेश देणारे जगातील पहिले वैज्ञानिक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, महासाहेब जिजाऊ, रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, घराघरात विद्येची गंगा पोहोचवणारे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, आणि हे सृष्टी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कामकरी कष्टकरी यांच्या तळहातावर तरलेली नसून अशा या मानवतावादी संदेश मानणारे अण्णाभाऊ साठे आज ज्यांची जयंती आहे ते स्वामी विवेकानंद. तर आज मी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर दोन शब्द बोलणार आहे. ज्ञान अढळ तुझे स्थान, तुझ्या पूजनी विनीत होणे हाच आमचा सन्मान. ज्यांच्या विचारातून अनेक युगासाठी प्रकाश निर्माण होत राहील असे स्वामी विवेकानंद हे थोर युग पुरुष होते. विवेकानंदाचा जन्म विश्वनाथ दत्त भुवनेश्वरी देवी या दाम्पत्याच्या पोटी 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता शहरात झाला. शालेय जीवनात स्वामीजी अत्यंत बुद्धिमान व प्रतिभावान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल विचारमंथन चालू असताना त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली आणि त्यांच्याकडूनच विवेकानंदाच्या ज्ञान प्राप्त झाले. रामकृष्णाच्या मृत्यूनंतर त्यांचे फलित कार्य पुढे चालवण्याची जबाबदारी विवेकानंदांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे केलेली. कार्याचा प्रचार आणि प्रसार करत त्यांनी भारतभर भ्रमण केले. त्या भ्रमतीत त्यांना मातृभूमीच्या समस्याची जाणीव झाली. त्या सोडवण्यासाठी योजनात्मक विचार त्यांनी मांडले. 1893 मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या भाषणाच्या सुरुवातीच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो या दोनच शब्दांनी संपूर्ण जगाला जिंकले होते. भारतीय तंत्रज्ञानाच्या किनाऱ्यापासून पाश्चात्याच्या विज्ञानवादापर्यंत समन्वयाचा खळखळाट करत वाहणाऱ्या अमोघ वक्तृत्व वाणीने सारे पाश्चात्य देश जिंकून गेले. पाश्चात्यांना भारतीय तत्वज्ञानाची शिकवण देऊन 1897 साली ते भारतात परतले. इंग्लंडमधून निघताना ते एका इंग्रज मित्राने त्यांना एक प्रश्न केला. विलासाची लीलाभूमी असलेली पाश्चात्य भूमी सोडल्यावर 4 वर्षांनी आपल्या मातृभूमीला आपल्यावर कशी वाटेल? त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले, पाश्चात्य देशात येण्यापूर्वी मी फक्त मातृभूमीवर प्रेम करतो, पण आता भारत हा माझ्यासाठी तीर्थ होऊन बसला आहे. जेव्हा स्वामी विवेकानंदांनी भारतभूमीत प्रवेश केला तेव्हा तेजाच्या देदीप्यमान पुतळ्यात असलेल्या या महान युग पुरुषांच्या स्वागतासाठी संपूर्ण राष्ट्र उभे राहिले. अवघ्या 40 वर्षाच्या आणि मर्यादित आयुष्यात अमर्यादित अशा विचार आणि कर्तृत्वाने त्यांनी भारतीयांच्या समोर एक दीपस्तंभ उभा केला. स्वामीजींच्या प्रखर बुद्धिमत्तेने सारे जग आश्चर्यचकित झाले. त्यांच्या अढळ तपस्थितीतून समाज मनावर आदर्शाचे प्रतिबिंब उमटले. त्यांच्या महान तेजाने सारे जगत दिपून गेले आणि त्यांच्या महान विचारांनी दशा दिशाही प्रकाशमान झाल्या. अशा या युग पुरुषाला विनम्र अभिवादन. When the high heart we magnify and the supervision celebrate and worship greatness passing by ourselves are great. माणसे हवी आहेत. इतर सर्व काही आपोआप जुळून येईल, परंतु सशक्त श्रद्धावान व निष्कपट अशी तरुण माणसे हवी आहेत. असे संघर्ष करून मिळाले तरी जय हिंद देवा.